रूम मेकओव्हरचा दुसरा दिवस. जसं हे सगळं साहित्य काढलं आहे ना, मला माझं कोणतंच साहित्य मिळत नाही आहे. स्किन केअर तर मला सगळं आलतं-पालतं साहित्य करून शोधावं लागत आहे. त्यातही माझं मॉइश्चरायझर घावलं नाही म्हणून मी जे नवीनवालं होतं ना तेच ओपन केलं, कारण आता काहीच मिळणार नाही. त्यानंतर म्हटलं की पेंटिंगला लागूयात. हे साईडचं काढायचं होतं पण निघालंच नाही. त्यानंतर म्हटलं की काढण्यापेक्षा काहीतरी अंतरूयात, म्हणून आम्ही जुन्या साड्या ज्या आहेत ना त्या अंतरल्या आहेत. कशा तुम्हाला दाखवते, अशा 2 साड्या अंतरल्या होत्या पूर्ण बेडवर. खरं तर आज आम्ही जास्त काम केलेलं नाही, कारण आज गुरुवार होता, उपवास होता, ती एनर्जी नव्हती आमच्याकडे. आज प्रायमर लावायचं काम जे होतं ना ते पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर मी थंबनेलसाठी शूट करत होते आणि हे जे वजन उचललं होतं ना ते मला उचलतच नव्हतं, इतकं वजन होतं. म्हटलं राहून देत. त्यानंतर बेसिन काढल्यानंतरचे तिथलं सिमेंट होतं ना ते आणि फिल केलं व्हाईट सिमेंटने. आणि मग तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने मी वर चढून काम करत होते. पुन्हा मी तिथलं काम बंदच केलं. त्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला पूजा केली. त्यानंतर जी कथा होती ती म्हटली आम्ही. भूक पण आम्हाला खूप जास्त लागली होती, त्यामुळे पटकन जेवण बनवल्या लगेच जेवण पण खाऊन घेतलं. गोड पदार्थामध्ये आज खीर बनवली होती. आता याच्या पुढे आम्ही काय काय करणार आहे हे जाणून घेण्यासाठी फॉलो करून घ्या. तोपर्यंत बाय.